आल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले। मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पार पडलेल्या मिरज तालुक्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। सर्व तालुक्यामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेण्याची देखील चिन्ह आता पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सांगलीमध्ये विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं चित्र आहे। उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती आहे। विजय पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। विजय, आपण पाहतोय या संदर्भात आता सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक पार पडलेली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे? नक्की श्रीकांत, सांगली जिल्हा हा मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी उभा केला आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र अशी नाराजी या ठिकाणी पसरली आहे। मात्र नुकताच 2 दिवसापूर्वी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेस हायकमांडला पुन्हा एकदा विनंती केलेली आहे की या जागेचा पुनर्विचार करावा। त्याचबरोबर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये या ठिकाणी सर्व चाचपणी सुरू आहे की विशाल पाटील यांनी अपक्ष उभं राहावं का माघार घ्यावी। यासाठी तालुक्यामध्ये 2 दिवसापासून मीटिंगा सुरू आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या। आज मिरज तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या ठिकाणी मीटिंग सुरू होती। या मीटिंगमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली की हा मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना शिवसेनेला उमेदवारी का दिली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला। त्यामुळे विजय, आपण पाहतोय आता या संदर्भातला तिढा कसा सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।